1664 साल महाराष्ट्राच्या रणांगणात एका राजाने खेळली एक अशी चाल ज्याने औरंगजेबाच्या साम्राज्याची पायाभरणीच हादरवली. आणि ते राजा म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज. औरंगजेब सतत सतत महाराष्ट्रावर आक्रमण करत होता, पण महाराजांना एक चांगलंच ठाऊक होतं. शत्रूचा कणा मोडायचा असेल तर थेट त्याच्या खजिन्यावर घावा घालायचा. औरंगजेबाचा सर्वात आर्थिक स्रोत होता गुजरातमधील सुरत नगरी. हो, व्यापारी, सोनं, चांदी, संपत्ती, मुघलांचा सगळ्यात मोठा खजिना, आणि सगळं तिथंच होतं. महाराजांनी थेट दिल्लीवर चाल केली नाही, तर त्यांनी निवड केली ती सुरतेची. हो, फक्त 3-4 हजार मावळ्यांसह अचानक धाड टाकली आणि 3 दिवसात सुरत पूर्णपणे हादरलं. पण एक मात्र लक्षात ठेवा बरं का, महाराजांनी ना मंदिरं तोडली, ना सामान्य जनतेला हात लावला. त्यांनी फक्त अन्याय करणाऱ्या सरदारांची, व्यापाऱ्यांची संपत्ती घेतली. आणि हेच होते शिवाजी महाराजांचे राजकारणातील खरे मास्टर स्ट्रोक. युद्ध न करता शत्रूचं अर्थकारण मोडून काढणं यालाच म्हणतात. आणि त्या दिवसापासनं इतिहास त्यांना म्हणू लागला की शिवाजी महाराज फक्त तलवारीने नव्हे तर बुद्धी आणि रणनीतीनेही जिंकणारे होते.